आज मी सगळ्यांना आवडणारे बटाट्याचे पराठे तयार केले आहेत। बटाट्याचे पराठे टिफिनला पण देता येतात। खायला खूप टेस्टी लागतात, बनवायलाही सोपे आहे। मी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते सांगितले आहे। पराठे आपल्याला दही, लोणचे किंवा चटणी सोबत खाता येतात। इथे मी 5 बटाटे घेतले आहेत, ते कुकरला उकडून घेऊ। कुकरमध्ये पाणी घातले। बटाट्यामध्ये पाणी घालायचे नाही। कुकरला झाकण लावले। कुकरमध्ये बटाटा उकडून घेऊ। पराठे बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ। गव्हाचे पीठ आहे। 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले। थोडे मीठ घातले। 2 चमचे तेल घातले। तेल घातल्यामुळे पराठे मऊ होतात। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ। एकदम जास्त पाणी घालायचे नाही, थोडं थोडं पाणी घालायचं, नाहीतर पीठ पातळ होईल। पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर मळायचे नाही। पराठा सहज लाटता येईल एवढे मीडियम घट्ट मळायचे। पीठ जेवढे छान मळणार तेवढे आपले पराठे छान होतात। 6 ते 7 मिनिटं पीठ चांगले मळून घ्यायचे। पीठ मऊ झाले। 10 ते 15 मिनिटं पीठ झाकून ठेवू, त्यामुळे पीठ मऊ होते। बटाटे कुकरला शिजवून घेतले। आता ते पूर्णपणे थंड करून घेऊ। बटाट्याची साले काढून घेऊ। बटाटे किसणीने किसून घेऊ। बटाटे किसून घेतल्यामुळे पराठे लाटायला आपल्याला सोपे जातात। सगळे बटाटे आपले किसून झाले। बटाट्याच्या सारणमध्ये घालण्यासाठी वाटण तयार करू। 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, आले, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, जिरे घातले। मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। बटाट्याचे सारण आहे हे। तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आहे, खूप छान वास येतो, 2 चमचे कसुरी मेथी, 1 चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडरमुळे सारण चटपटीत बनते। फ्रेश कोथिंबीर घालू। मिश्रण एकजीव करून घेऊ। बटाट्याच्या सारणचे आपण छोटे छोटे गोळे तयार करू आणि त्याला चपटा आकार देऊ। आपले पीठ छान मुरले। पिठात थोडं तेल घालून परत मळून घेऊ। मळलेल्या पिठाचे एकसारखे समान गोळे करून घेऊ। गोळे तयार करून झाले। पिठाच्या गोळ्यापेक्षा बटाट्याच्या सारणाचा गोळा मोठा आहे। पिठाचा गोळा घेऊन त्याला वाटीसारखा खोलगट आकार देऊ। त्यात बटाट्याचे सारण घालू। पिठाच्या कडा एकत्र करून सारण व्यवस्थित बंद करून घेऊ।
कडा व्यवस्थित बंद केल्यामुळे पराठा लाटताना सारण बाहेर येत नाही. पराठा लाटताना कोरड्या पिठाचा वापर करू. पराठा लाटून घेऊ. पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पराठा जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायचा नाही. मध्यम जाडीचा लाटायचा, म्हणजे खाण्यास तो छान लागतो. पराठा लाटताना चिकटत असेल तर कोरड्या पिठाचा वापर करायचा. मध्ये जास्त दाब न देता कडेने लाटून घ्यायचा. आपला पराठा गोल लाटून झाला. तवा गरम झाला. गरम तव्यावर पराठा अलगद ठेवू. गॅसची फ्लेम मीडियम आहे. साईडनी तेल सोडू. छोटे बबल्स दिसायला लागले की पराठा उलटून घेऊ. साईडनी तेल लावू. दुसऱ्या बाजूने पराठा भाजून घेऊ. दोन्ही साईडने हलके सोनेरी डाग दिसायला लागले. पराठा टम्म फुगला आहे. पराठा आपला तयार झाला आहे. खूप छान पराठा झालेला आहे. बाकीचे सगळे पराठे अशाच पद्धतीने तयार करून घेतले. गरमागरम बटाट्याचे पराठे तयार झाले. पराठे तुम्ही दही, लोणचे किंवा चटणी सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.